नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. BSEवर लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांचं बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन हे 400 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी आल्यानं हा टप्पा ओलांडला आहे. लार्ज कॅपमधील वेटेज जास्त असलेल्या शेअर्समध्ये तेजी आल्यानं हा टप्पा ओलांडता आला आहे. HDFC बँकेच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानं निफ्टी 50मध्ये मोठी वाढ झाली आहे. आता बातमी सोनं आणि चांदीच्या दरातील तेजीची. सोनं आणि चांदीच्या दरात तेजी कायम आहे. भारतातील सोन्या चांदीच्या भावात सातत्याने नवनवीन विक्रम होत आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदाच सोन्याने 71,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या वाढीनंतर भाव 81,000 रुपयांच्या वर दिसत आहेत. बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बंधन बँकेचा शेअर बाजार सुरू होताच सुरुवातीच्या तासात 9% घसरला आहे. 2015 पासून घोष बँकेचं नेतृत्व करत आहेत. 9 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे, तसेच राजीनामा दिलाय. देशातील 8 महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांना मोठी मागणी दिसून आली आहे. कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सहकार्यालयीन जागा अर्थात कोवर्किंग अथवा फ्लेक्स स्पेसचे प्रमाण 23% पोहोचले आहे. यंदा फ्लेक्स स्पेसमध्ये पुणे आघाडीवर असून शहरात 12 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. त्याखालोखाल बंगळुरूमध्ये 9 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. नाईट फ्रँक इंडियानं देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात देशातील 8 महानगरातील कार्यालयीन जागांच्या व्यवहारांचा जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आढावा घेण्यात आला. भारतीय हवामान विभागानं यंदाच्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतील असं सांगितल्यानंतर AC, फॅन, रेफ्रिजरेटर आणि शीतपेयांच्या विक्रीत वाढ होताना दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षात व्हॉल्टास या कंपनीनं 20 लाख ACंची रेकॉर्ड ब्रेक विक्री केली आहे. चांगल्या कामगिरीनंतर आज व्हॉल्टासच्या शेअरमध्ये सुमारे 8% वाढ झाली आहे. जवळपास शेअरमध्ये 96 रुपयांची वाढ होत शेअर 1,328 रुपयांच्या किमतीवर पोहोचला. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज तिथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.